मुंबईतील अनधिकृत बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास अशा प्रकारचा इशारा पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलाय। पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील काही शाळा अनधिकृत असल्याची यादी जाहीर करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या शाळांना मान्यता नसल्याचं स्पष्ट झालंय। अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे। त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या शाळा चालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय। कारण आपल्याकडे जर अचानकपणे तुम्ही स्कूल्स क्लोज केला तर एक असं असतं ना की ड्रॉप आउट मुलांची संख्या वाढेल। बिकॉज हे राईट टू एज्युकेशनचा जो काही एक संवैधानिक आमच्यावर एक जबाबदारी आहे त्याचं पण भंग होईल आणि हे काही स्टुडंट्स किंवा काही आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांचं फार एक मोठं नुकसान होईल, म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंट कधी क्लोज करत नाही। तर हा एक अतिशय एक म्हणजे अवघड प्रश्न आहे की शेवटी जर आम्ही असं म्हणतो की हे सगळे स्कूल्स अनऑथराइज्ड आहेत, आम्ही गुन्हा पण आपण करतो त्याच्यावर दाखल आणि शेवटी आपण त्याच्यावर म्हणजे कारवाई करत नाही। बेसिकली हा थोडासा एक विरोधाभासी परिस्थिती आहे।